हाय फ्रेंड्स, माय नेम इज साक्षी चव्हाण. सो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत शेअर मार्केटचा संपूर्ण ओव्हरव्ह्यू. त्यामध्ये आपण बघणार आहोत नेमकं काय असतं, शेअर मार्केटमध्ये काम कसं करायचं. तर फ्रेंड्स, आपण शेअर मार्केटचा टोटल आढावा बघायचा म्हटलं तर त्यामध्ये दोन गोष्टी असतात, त्या म्हणजे ट्रेडिंग आणि सेकंड इन्व्हेस्टमेंट. लक्षात घ्या फ्रेंड्स, या दोन मेजर गोष्टीवर मार्केट चालतं. शेअर मार्केटमध्ये माणसं येतात ॲज अ ट्रेडर म्हणून किंवा इन्व्हेस्टर म्हणून किंवा दोन्ही पण करतात, ट्रेडिंग पण आणि इन्व्हेस्टमेंट पण. आता ट्रेडिंगमध्ये काय असतं, शॉर्ट टर्ममध्ये बघायचं म्हटलं तर आपण ट्रेडिंगचे 4 टाईप पाहणार आहोत. फर्स्ट आहे स्कॅल्पिंग ट्रेडिंग, सेकंड आहे इंट्राडे ट्रेडिंग, थर्ड आहे स्विंग ट्रेडिंग आणि फोर्थ आहे पोझिशनल ट्रेडिंग. हे 4 प्रकार आणि ह्यापेक्षा जास्त बेसिक आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. चला तर पाहूया ट्रेडिंगचे 4 टाइप्स. फर्स्ट आहे स्कॅल्पिंग ट्रेडिंग. स्कॅल्पिंग ट्रेडिंग म्हणजे फास्ट ट्रेडिंग. म्हणजे कसं, सकाळी 9:15 मार्केट ओपन होतं, आपण 9:20 एंट्री घेतली, 9:25 एक्झिट केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रॉफिट भेटलं, याला म्हणायचं स्कॅल्पिंग ट्रेडिंग. सेकंड आहे इंट्राडे ट्रेडिंग. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय, आजची आज ट्रेड करून आजची आज एक्झिट करायचं 4-5 तासात, त्याला म्हणायचं इंट्राडे ट्रेडिंग. थर्ड आहे स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग, समजा आपण मंडेला ट्रेड घेतला आणि 4-5 दिवसात एक्झिट केला, त्यालाच म्हणायचं स्विंग ट्रेडिंग. पोझिशनल ट्रेडिंग, फोर्थ पॉइंट आहे पोझिशनल ट्रेडिंग. तर त्यामध्ये बघा, 1 इयरच्या आत ट्रेड घेणे, त्यामध्ये आपण 4-5-6 महिन्यासाठी एखादी पोझिशन घेणे, त्यालाच म्हणायचं पोझिशनल ट्रेडिंग. आता बघा, स्कॅल्पिंग आणि इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांचं म्हणणं काय असतं की बाबा त्यांना 2 ते 3% दिवसाचं रिटर्न्स भेटावं. स्विंग ट्रेडिंग करणाऱ्यांचं बोलणं असतं की 5 ते 10% त्यांना रिटर्न भेटावं. आणि पोझिशनल इन्व्हेस्टरचं म्हणणं असतं की त्यांना 10 ते 20% रिटर्न भेटावं. असा प्रत्येकाचा ओव्हरव्ह्यू वेगवेगळा असतो. आता तुमच्या लक्षात आलं का, स्कॅल्पिंग, इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, पोझिशनल ट्रेडिंग हे झाले ट्रेडिंगचे इम्पॉर्टंट टाइप्स. आता बघा फ्रेंड्स, सेकंड पॉइंट आहे इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट हा आपला प्युअर सातबारा झाला. लॉंग टर्म डिलिव्हरी इन्व्हेस्टमेंट म्हणजे पूर्ण पैसे शेअर्सचे द्यायचे आणि शेअर्स आपल्या नावावर करून घ्यायचे. आता आपण इंट्राडे, स्कॅल्पिंग हे जे आपण करतो त्यामध्ये आपला मालकी हक्क नाहीये, त्यामध्ये मार्जिनमध्ये आपण ट्रेडिंग करतो. म्हणजे साधारण 1 लाखाचे जर शेअर्स असतील तर आपण 10,000 भरतो, 10 लाखाचे जर शेअर्स असतील तर आपण 1 लाख 2 लाख भरतो, त्यामध्ये आपण ट्रेड घेतो. पण इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला पूर्ण पैसे भरावे लागतात. तर फ्रेंड्स बघा, इन्व्हेस्टमेंट मध्ये जर आपण शेअर्स घेतले, समजा डीमार्टचे शेअर्स घेतले, टाटा मोटरचे घेतले, पुन्हा बजाज फायनान्सचे घेतले, नंतर मारुती शिजुकाचे घेतले, TCSचे घेतले, त्याचा मालकी हक्क हा आपल्या नावावर होतो. ट्रेडिंग म्हणजे झालं इसार पावती आणि इन्व्हेस्टमेंट झाला आपला सातबारा. आता आपण पाहणार आहोत मार्केटचे प्रकार. तर फर्स्ट आहे इक्विडिटी मार्केट, सेकंड आहे कमोडिटी मार्केट, थर्ड आहे करन्सी मार्केट. हे 3 मेजर टाइप्स आहेत शेअर मार्केटचे. आता त्याच्यामध्ये इक्विटीमध्ये अजून टाइप्स आहेत. इक्विटी मार्केटमधले टाइप्स काय आहेत, तर फर्स्ट कॅश, सेकंड आहे फ्युचर, थर्ड आहे ऑप्शन. फ्युचर ऑप्शन ह्याला डेरिव्हेटिव्ह मार्केट असे म्हणतात. इक्विटी मार्केटचे एक्सचेंज काय आहेत तर बघा, NSE अँड BSE. NSE म्हणजे काय, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, आणि BSE म्हणजे काय, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. हे इक्विटी मार्केटचे सगळ्यात मोठे एक्सचेंज आहेत. इक्विटीमध्ये 4 ते 5 हजार कंपन्या आहेत आणि इक्विटी मार्केट म्हणजे कंपन्यांचे शेअर्स असतात, त्याला म्हणायचं इक्विटी मार्केट. तर सेकंड बघा, सेकंड आहे कमोडिटी मार्केट. कमोडिटी मार्केटमध्ये वस्तू बाजार, जिथे गोल्ड, कॉपर, निकेल, ॲल्युमिनियम, सोडियम, पुन्हा ज्वारी, बाजरी, मीठ वगैरे आपल्याला जे पाहिजे ते भेटते, हे सगळं मार्केटमध्ये ट्रेड केलं जातं, त्याला म्हणायचं कमोडिटी मार्केट. आता कमोडिटी मार्केटमध्ये पण 2 गोष्टी आहेत, फ्युचर आणि ऑप्शन. कॅश नाहीये कमोडिटीमध्ये, आपण मालाची डिलिव्हरी करू शकतो. कमोडिटी मार्केटचे एक्सचेंज आहेत मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज. हे 2 एक्सचेंज कम्युनिटी मार्केटचे आहेत. चला तर आपण आता पाहणार आहोत करन्सी मार्केट. करन्सी मार्केट म्हणजे चलन बाजार, त्यामध्ये फ्युचर, ऑप्शन हे 2 सेगमेंट पण अवेलेबल आहेत. डॉलर, युरो, ग्रेट ब्रिटन पाऊंड, जपानचा एग हे 4 करन्सी मार्केटमध्ये ट्रेड केले जातात. करन्सी मार्केटचे एक्सचेंज काय आहेत तर NSE, BSE, MCX. ह्या 3 एक्सचेंजवर आपण करन्सी मार्केटमध्ये ट्रेड करू शकतो. आणि करन्सी मार्केटमध्ये
ट्रेड करण्यासाठी आपलं मार्जिन कमी लागतं. आता हे झाले शेअर मार्केटचे प्रकार. तर बघा फ्रेंड्स, अजून शेअर मार्केटमध्ये 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, त्या म्हणजे टेक्निकल अनालिसिस आणि सेकंड आहे फंडामेंटल अनालिसिस. तर ह्यामध्ये काय आहे, चार्ट अनालिसिस, रेजिस्टन्स, सपोर्ट, ग्राफ, पॅटर्न, इंडिकेटर, 1 मिनिट कॅन्डल, 5 मिनिट कॅन्डल, त्यामध्ये त्याचं मूव्हिंग अवरेज, वेगवेगळे पॅरामीटर्स, या गोष्टी टेक्निकल अनालिसिस मध्ये शिकाव्या लागतात. त्या ट्रेडिंगसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत फ्रेंड्स. आणि सेकंड आहे फंडामेंटल अनालिसिस. त्यामध्ये कंपन्यांचं बॅलन्स, कोर व्हॅल्यू, रेशो कंपनीचा, कंपनीवरती किती लोन आहे, कंपनी किती प्रॉफिटमध्ये आहे, कंपनीचा टॉप लाईन, कंपनीचा बॉटम लाईन, कंपनीचं सेलमध्ये मार्जिन, कंपनी नेट प्रॉफिट किती आहे, ह्यासारख्या गोष्टी आपल्याला माहीत असणं खूप गरजेचे आहेत फंडामेंटल अनालिसिसमध्ये. तर फ्रेंड्स, इथं आपलं बेसिक कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. श्री गुरुदेव.